आज होती संक्रांत, म्हटलं पाया पडावं ह्यांच्या, म्हणून मग पाया पडायला गेले. तर ते काय म्हटले मला तिळगुळाची वडी चारली आणि काय म्हटले ते पुढं नक्की व्हिडिओ बघा, मी सांगते तुम्हाला. तर स्वागत आहे आजच्या स्पेशल संक्रांतीच्या व्लॉगमध्ये. तर आज सकाळ सकाळ आज आम्ही केल्या होत्या पोळ्या, म्हणजे सगळेच जण करतात, मग आम्ही पण केल्या होत्या. तर ह्या वेळेस यांना खायची होती गुळाची पोळी. दरवेळेस आपण साखरेची करतो, आणि इकडे आमटी करायला घेतली होती, इकडे पुरण ठेवलं होतं चटका द्यायला, आणि मग पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. गुळ घालून खायचे होते ह्यांना, म्हणून गुळाची पोळी केली होती आज. मध्ये ठेवला होता चहा. सकाळ सकाळ आज गडबड होती खूप, म्हणून थोडंसंच शूटिंग घेऊ शकले, जास्त काही घेऊ शकले नाही. बघा चटका देऊन झालेला आहे पूर्णाला. मग तेवढ्यात पार्श्व प्रणील उठले होते, रुची उठली होती, सगळेच उठले होते. मग थोडेसे नाश्त्यासाठी पोहे केले. मग पार्श्व पोहे खात आहे. पार्श्व आणि आजी आहे त्याची मा, आम्ही मा म्हणतो त्यांना. मग इकडे आमटी पण करायला घेतली. आधी सुरुवातीला बिगर तिखटाची, थोडीशी कमी तिखटाची केली बघा. नंतरून मग डायरेक्ट ताटच दाखवते तुम्हाला. नंतरून दुपारची वेळ झाली, मग रुचीचं छान असं आवरलं, थोडेसे फोटो पण काढले. आणि मग आम्हाला जरा हळदी कुंकाला जायचं होतं 2-3 ठिकाणी, मग तिथे जायचं होतं, म्हणून रुचीचं थोडंसं फोटोशूट केलं, तिला रेडी केलं. तिला साडी खूप आवडते, सारखी हट्ट करत असते साडी घालण्यासाठी, म्हणून तिला ही ऑनलाईन मिशोवरूनच साडी मागवली होती, आणि ब्लाऊज पण स्टिच करून घेतला होता. कशी आहे नक्की सांगा. मग बघू शकता आम्ही सगळेजणच घरातले हळदी कुंकासाठी निघालो आहे. रुचीने शेजारच्या आजीचं कुंकू आणलं होतं वाटायला, म्हटलं सगळीकडं जाता जाता वाटूयात. मग बघा आता आम्ही हळदी कुंकाला सगळेच जण निघालो आहे. चला बाय, चाललो आहे तर आम्ही हळदी कुंकाला. बघा रुची कशी रेडी झालेली आहे. मग गेलो हळदी कुंकाला. मग तिथे ते सगळ्यांना वौसून आल्या होत्या बायका, त्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वट्या भरल्या अशा प्रकारे. तुमच्या इकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंट करून सांगा. मग अशा प्रकारे आम्ही सर्वजणींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरली. ओटी भरल्यानंतरून एकमेकींना असं ओटी भरतात आणि हळदी कुंकासाठी वाण देतात. कोणी कोणी देत नाही, कोणी देतं. आमच्या इकडे तर अशीच पद्धत आहे. मग अशा प्रकारे इथं हळदी कुंकू लावून ओटी भरतात. हळदी कुंकू लावून ओटी भरली की मग एकमेकींच्या पाया पडतात. ज्यांचे विडे घ्यायचे राहिलेले, विडे म्हणतात इकडे संक्रांतीच्या वेळेस. मग विडे देतात एकमेकींना. त्यांचं ते संक्रांतीचा वौसा असतो त्या पद्धतीने. देवाला जातात तिकडे, रामाला, सीतेला. मग अशा प्रकारे आम्ही इथं शेजारी गेलो होतो. मग तिथं म्हटलं थोडंसं हळदी कुंकाचं आपण करून घेऊया. मी माझ्यानंतरून प्रचिती बसली होती, ही आहे माझी धाकटी जाऊ. त्यानंतरून घरी आलो. मग म्हटलं चला आता सकाळी ह्यांच्या पाया पडायचं राहिलं होतं, म्हटलं नंतरून रुसतील, म्हणून म्हटलं चला व्लॉगमध्ये पण घेऊया, त्या निमित्ताने व्लॉगमध्ये पण येतील. म्हटले की तिळगुळ घे, गोड बोल, माझ्याबरोबर भांडू नको. मग शेवटी सासूबाईंच्या पण पाया पडून घेतलं, त्यांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं. मग त्यांनी पण मला तिळगुळ दिलं. तिळगुळ दिल्यानंतर सांडल्यानंतरून म्हटलं भांडू नका आता सासूबाई वर्षभर. मग आल्यानंतरून पार्श्वला खूप भूक लागली होती. मग पार्श्वला ताट करून आणेपर्यंत त्याला भजी दिसले. मग त्याने भजी खायला सुरुवात केली. मग ताट करून आणलं की तो म्हटला टेरेसवर जायचं. मग ठीक आहे म्हटलं, चला आता कंटाळालाय, खूप भूक पण लागली आहे. मग भात आणि आमटी घेतली आणि मग त्याला मग पटापट इथे त्याने जेवण केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया नंतरून. बाय.